काय सांगाल ताई? निवडणूक लागली कशा पद्धतीने इकडं प्रचार वगैरे चालू आहे? लोक यायला चालू झालेत काय? हो, यायला लागले. किती दिवस झालं प्रचार करायला? प्रचार सलग आता 8 दिवस झाले. 8 दिवस झालं. हो. वेगवेगळे सगळे येतात. हो, सगळे येतात. हं? प्रतिसाद चांगला आहे. कसं काय वाटतंय इकडे वारं कोणाचं आहे तरी? आमचंच आहे. आमचं नाही म्हणत. घड्याळ हा घड्याळ हं? घड्याळचं. घड्याळाचं? हा. का बरं असं का? त्यांना गावात पण प्रतिसाद चांगला आहे आणि त्यांनी सगळ्यांना मदत पण करतात आणि त्यांनी निवडून आल्यानंतर पण त्यांनी चांगलं काम करतील असं वाटते. चांगलं काम करतात पण अजूनपर्यंत केलेले आहे, आता पण करतात. करतात काय? हा. आता कोण कोण उभारले माहितीये तुम्हाला? हो. कोण कोण? रूपा शंकर केसरोळी बसरगे पंचायत समितीला उभारल्यात आणि जिल्हा परिषदला शिवशंकर हातर्गे साहेब उभारले. आणि दुसरे कोण कोण उमेदवारात उभारल्यात ते माहित नाही. नाही. काय वाटतंय दीदी? कोण निवडून येणार? घड्याळ घड्याळ येणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हं? होय. का तुझं मतदान आहे काय पण? आहे की. आहे? होय. पहिल्यांदाच करणार आहे? होय. हं? पहिल्यांदाच पहिल्यांदाच करणार? कुणाला करणार आहे? घड्याळ. घड्याळाला करणार? होय. का हो काय वाटते? लोक आलेत प्रचारला? चालू झालाय? चालू कधी दिवस झालं? 8 दिवस 8 दिवस झालं. काय म्हणतात ती लोक? घड्याळाला मतदान कर. 100% घड्याळाला मतदान करणार. लोक करणार काय? लोक करणार 100% करणार. हं? करणार. का बरं? का असं का वाटते घड्याळात करणार? बाकीचे उमेदवार पण आहेत की. घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसं आहे, पहिल्यापासून काम केलेलं आहे. रस्ते, पूल, पोरांचं शाळा आणि आता जे उमेदवार थांबलेले आहेत ते गावातल्या गोरगरिबांचं मदत वगैरे करतात. म्हणजे पुढं पण करतात, करणार आहेत आणि आता पण करतात. त्यांना म्हणजे कोण गोरगरीब आहेत त्यांना सगळं चांगलं त्यांनी बघत आहेत. म्हणताना गरीब लोक सुद्धा त्यांनाच म्हणतात. म्हणजे उमेदवार चांगला आहे असं? चांगला आहे. चांगलं आहे. चांगलं आणि मदत शिवशंकर करणार आहे. मदत मदत करणारा उमेदवार आहे. हे लोक जाण ठेवतात का? ठेवणार 100% ठेवणार. आणि ते शिवशंकर हातर्गे ते त्यांनी पण चांगलं आहे. त्यांचं पण काम चांगलं आहे. चांगलं आहे. चांगलं ते हातर्गे कुटुंबाचं काम माहितीये तुम्हाला? माहिती आहे. हं? माहिती आहे. तुमचं गाव उरलं? कडलगे. कडलगेचे. कडलगे म्हणजे कडलगे भागातली लोक काय करणार मग? सगळं घड्याळाला मध्ये. इकडे घड्याळच आहे. सगळं घड्याळ. काय दीदी काय वाटते? काय कोणाचा वार आहे? घड्याळचा वार आहे. घड्याळच? हो. नक्की मामा? घड्याळ 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 हो हा? घड्याळ नक्की? नक्की त्या घड्याळ पुरी म्हणाल्यात म्हणून नाही घड्याळ. नाही 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 घड्याळ काय वार कोणाचं आहे सांग मला? घड्याळचा आहे. घड्याळच आहे. हो. तुझं मतदान आहे का पण? हो, याच वेळी फर्स्ट टाइम माझं मतदान. नक्की? हो. हं? हो. मग कुणाला मतदान? घड्याळ. घड्याळच? हो हो. का बरं? काय माहितीये तुला घड्याळचं एवढं बोलतेस? मी लहानपणापासून ऐकलं की घड्याळांनी खूप आपल्या गावासाठी काय काय म्हणजे आमच्या गावासाठी विकास केलेला आहे आणि मी ऐकलंय फर्स्ट टाइम आहे म्हणताना मी थोडं त्यांना माझं फर्स्ट मत त्यांना देऊन विजय करणार. कोण कोण उभारले माहितीये तुम्हाला? हा शंकर रूपा केसरोळी हं. आणि हातर्गे आणि आणि दुसऱ्या पक्षाचे कोण उभारलेत माहित नाही? काय रे देसाई. तेवढे एकच माहितीये काय? हा. कुणाला निवडून द्यायला पाहिजे आपण? घड्याळा निवडून द्यायचं. का बरं असं का? त्याला छलो चांगलं सगळं काम केल्यात. हा. आता केल्यात आता करणार बी आहेत. नक्की 100% घड्याळ येणार. घड्याळ येणार? येणार. काय हो, घड्याळ येणार म्हणाले काकी? हा घड्याळच येणार. का बरं? सगळं काम करताय त्यांनी. तुमचं गाव उरलं? कडलगे. कडलगे? हा कडलगेत काय काय कामं केलेत मग? ते पूल सगळं गेलंय. लाडकी पण बी काय. मिळतात का तुम्हाला पैसे? हा मिळतात. मिळतात? हा मिळतात. कोण केले मध्ये? राष्ट्रवादीचं. युवकांचं मतदान कोणाला जायला वाटते? घड्याळला. घड्याळ जाणार? का बरं असं का वाटते तुम्हाला? कामं करतात सगळी. निवडणूक लागली माहितीये का नाही? माहिती ते सगळं सोडूनच आलं बघा. शेतकऱ्यातलं काम सोडलायच हा? या निवडणुकी पायी काय वाटते? लोक मतदान कोणाला करणार? घड्याळा करणार. हं? घड्याळा करणार. घड्याळ मधनं कोण उभारलंय? रूपाताई केसरोळी. होय. हो. काय वाटते? दोघं येणार निवडून? हा निवडून येतात. हो निवडून येतात. रूपाताई शंकर केसरोळी आणि शिवकुमार हातर्गे साहेब. काय वाटते? येणार निवडून? ते निवडून येणार 100%. माहितीये का त्यांचं चिन्ह घड्याळ आहे. निवडणूक लागली माहितीये? माहिती. कुठली निवडणूक लागली? पंचायत समिती, आणि जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. किती गाव असतात माहितीये याच्यात? 9 गावे. 9 गाव आहे ते. इकडं काय वातावरण आहे तरी या भागात? घड्याळाच सगळ्यांना सपोर्ट आहे. घड्याळ? घड्याळाला सपोर्ट आहे सगळ्यांना. का बरं असं का वाटते? का म्हणजे गावामध्ये कडलगे गावामध्ये आमच्या उमेदवारच उभारले आहेत रुपाताई केसरोळी. मग त्यांनी गावामध्ये उमेदवार नसताना सुद्धा त्यांनी खूप कामे गावामध्ये केली आहेत. त्यासाठी सर्व पाणी पुरवठा आणि गोरगरिबांचं जरासं हे करायचं असं केलेलं आहे. त्यामुळे सगळी गावं मिळूनच त्यांना उमेदवारासाठी उभं केलेलं आहे. गावाने उभा केले. त्यासाठी सगळी कडलगे गावाचीच लोक इथं
प्रचार करण्यासाठी मग आले. तुम्हाला विश्वास आहे हा, रूपात हे काम विश्वास आहे करणार? हे बाकी उमेदवार उभारले त्यांचं काय? त्यांचं काय माहित नाही आम्हाला पण आमचं रुपाताई केसरोळे यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि त्यांनी येणारच. शिवशंकर हत्तरगे येते त्यांचं येणार येणार. का हो काकी काय म्हणताय? काय ताई म्हणते ती नाही घड्याळ आहे. होय घड्याळच येणार. सगळी घड्याळ म्हणाले. होय घड्याळच येणार का म्हणजे आमच्या गावात त्यांनी खूप केलं. होय काय? हो घड्याळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून पण आमच्या गावात हे आहे घड्याळच येणार. घड्याळच आहे आधीपासून. आधीपासून पण घड्याळ कुप्पेकर बाबासाहेब कुप्पेकर असताना पासून पण आमच्या गावात तेच आहे. पाणी आणलं ना. पाणी आणलंय पाणी पण आणलंय पूल केलेत त्यांनी मोठा. बरं. होय पूर यायचं काय? हा पूर यायचा आमच्या गावामध्ये पहिला पण ते पूल बांधल्यापासून आमच्या गाव सुरक्षित आहेत. म्हणजे आता पूर येत नाही. नाही आलं तरी पण पुलाच्या वर पाणी येत नाही. म्हणजे चांगला आहे आता गाव. हो चांगला आहे. मग ते निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर पण त्यांनी करतात असा आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर. उमेदवार कोण कोण उभारलेत माहित नाही. माहिती आहे कोण कोण आहे? उमेदवार रूपा शंकर केसरोळी हा. आणि राजकुमार अप्पी पाटील उर्फ अप्पी राजकुमार साहेब उभारलेत. दुसऱ्या पक्षाचे कोण उभारले दुसऱ्या पक्षाचे कोण नाहीत आमच्या नाही माहितीच नाही. आमच्या ते गावात काही- आमच्या गावात नाही. तिने बोलतात काकू घड्याळाचा तरी जोर आहे. का बरं असं का वाटते? असं काय वाटतं म्हणजे राजकुमार हत्तरकी आणि रेखाताई व रेखाबाईंनी आमच्या आमच्या सगळ्यांनी त्यांनी कार्य तसं केलेलं आहे. त्याच्या मग सदू हत्तरके त्याने पण काय हे केलेलं आहे आणि त्याच्या मग आता आता आपल्या उभं राहील. काही वातावरण चांगलं आहे इकडे मग वातावरण चांगलं आहे. अभियानाचं. अभियान चांगलं आहे. बरं. आणि बाकी उमेदवार उभारले त्यांचं काय नाही. त्यांचं म्हणजे आता PSI आहे ते कोण चंदनपूरचा PSI आहे पण त्यांचं एवढं गावामध्ये काही हवा नाही. म्हणजे इकडे तरी हलकर्णीमध्ये तरी काही नाहीये. चंदनपूर लहान गाव आहे. चंदनपूर म्हणजे पण त्यांच्या ओळखी भरपूर आहेत ना. PSI म्हटल्यानंतर त्यांच्या पैशाच्या जोरावर त्यांनी करू शकतात पण म्हणजे इकडे हवा नाहीये त्यांची जास्त. हवा नाही. हा. हवा फक्त अण्णांची सदू अण्णांची यांची. हा आपल्या नाही. अप्याण्णांचे अभियान. हा. कुठलं चिन्ह कुठलं आहे त्यांचं? त्यांचं घड्याळ आहे घड्याळ. आप्याचं. अभियाना काम करणार काय खरं निवडून आल्यावर? करणार की करणार. एवढ्या लोकांचा विश्वास त्यांनी संपादन करण्यासाठी करायलाच पाहिजे त्यांना काम. स्वर्गीय राजकुमार हत्तरके यांनी जी कामं केल्यात त्याचा फरक या निवडणुकीत काय पडेल? पडणार की काय होईल? त्यांनी खूप म्हणजे स्वतःच्या जीवावरती भरपूर त्यांनी नाव कमावलेलं. त्यांच्यानंतर रेखावहिनींनी पण भरपूर त्यांनी हे केलं होतं. रेखावहिनींचं पण कार्य तसं होतं. त्या पण सक्रिय होत्या राजकारणामध्ये. त्याच्या मग सदू अण्णा पण होते. आता त्याच्या मग आता आपल्या अण्णांचं अभियान आहे. मावशी काय वारं कोणाचं आहे? वारं आमचं हातरक्यांचंच बघा. हत्तरकेंचं? हा का बरं? का म्हणजे आम्हाला हातरकी आणि सगळं आम्हाला सहाय्य केलेलं आहे. काय केलंय? पाण्याची सोय केलेली आहे आणि आमच्या गावाला त्यांचं प्रचंड हे आहे. आम्हाला हातभार आहे. मुलांना कुठं बी शिक्षणासाठी पैसा अडका त्यांनी देऊ शकतात आणि पोरांना शिक्षणासाठी कुठं पण नेऊ शकतात. आम्हाला हातरकींचंच हवा आहे बघा. आणि भाऊचीकर गल्लीला आम्ही पूर्ण हातरक्यांचंच आहे. तुम्ही कुठल्या गावचा आहे सा? आम्ही हलकर्णीचंच आहे. हलकर्णीच आहे व्हय? मग हलकर्णीत काय म्हणतात लोक? हलकर्णीत काय म्हणत नाहीत फक्त हातरक्यांच्या घरानं वर आणायचं बघा. वर आणायचं? काय चिन्ह काय त्यांचं? मागं विसरायचं नाही. घड्याळ चिन्ह आहे त्यांना. मागं विसरायचं नाही. पुढे आणायचं त्यांना. मागं विसरायचं नाही म्हणजे? मागं विसरायचं म्हणजे आमच्या आता वहिनी गेली, अण्णा गेले, सदानाना अण्णा गेले पण आम्ही मागं विसरणार नाही. आपली अण्णांना आणणार पुढे. आणणार व्हय? वार आहे तर हा हाय. लोक काय करणार मग? हा लोक लोक काय करतात करू दे पण आमचा हातरकी अण्णावर विश्वास आहे. आम्ही हातरकी अण्णांनाच निवडून आणणार आणि त्यांनीच प्रचंड मतांना आम्ही निवडून आणल्यानंतर काय करायचं ते करतील त्यांनी. विकास करणार काय? हा विकास करणार नाही. का बरं? त्यांनीच करतील कसं? करतील आम्हाला विश्वास आहे. बाकी उमेदवार पण उभारलेत नाही. उमेदवार उभारू दे की किती पण उभारू दे पण आम्हाला हातरकी अण्णांचाच विश्वास आहे. अभियान येणार म्हणाले. हो नक्की येणार. नक्की 100% येणार. नक्की नक्की येणार. कसं काय? कारण आता पिढ्यानपिढ्या त्यांचं सगळं राजकारण चाललेलंच आहे आणि आता पण गावामध्ये सुधारणा झाले जे सगळ्यांना म्हणजे ते येतील सगळ्यांनाच खात्री आहे आणि मला आम्हालाही खात्री आहे 100% तुम्ही येणार. काय करताय? आम्ही गृहिणीच आहे. गृहिणी आहे. गाव कुठलं तुमचं? हलकर्णी. हलकर्णी. हलकर्णीले लोक काय करतील? 7,000 मतदान आहे गावात. काय करतील लोक? हत्तरकींना देणार काय बाकी उमेदवारांना? देणार की कोणाला? अत्रे अण्णांनाच देणार. आपल्या अण्णांना देणार. देणार. काय नेमकं हत्तरकी अण्णांचं काय नेमकं त्यांनाच का देतील? म्हणजे कसं रेखावानी साहेब वगैरे कसं आतापर्यंत म्हणजे आपलं गाव नाही आपलं कुटुंब आपलं असं समजून सगळं आपलं कार्य केलेलं आहे. गावात त्यामुळं गावात त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे की पुढं पण असं चालू राहणार. म्हणजे हत्तरकी साहेबांच्या कामामुळे देणार. हा निवडून आल्यावर काम करणार करणार की नक्की. नक्की करणार.